लग्नाची बेडी या मालिकेच्या 8 ऑक्टोबरच्या महाएपिसोड भाग 1मध्ये आपण पाहणार आहोत. आता इकडे सावी रुसून बसलेली असते. सिंधू तिला मनवत असते आणि म्हणते, सावी असा राग करायचा नाही बरं. हे बघ, मी तुझ्यासमोर हात जोडते, मी तुझे कान पकडू का? हे बघ, असं चिडून बसू नको. सावी म्हणते, आई तू असं का बरं वागलीस? विनू आपल्याकडे ट्रीटमेंट घ्यायला आला होता ना, मग त्याची ट्रीटमेंट तुला करायला नको ना? मला त्याला माफी मागायची आहे. तू त्याला फोन लावून दे बरं. एकच माझं म्हणणं ऐक, तू न त्याला फोन लावून दे. सिंधू म्हणते, हे बघ बाळा, असा हट्ट नाही करायचा. आपण त्याला फोन लावू शकत नाही, कारण त्याचे बाबा त्याला घेऊन गेलेत की नाही, त्यांना आपल्यासोबत त्याला बोलून द्यायचं नव्हतं की नाही, त्यामुळे प्लीज असा हट्ट करू नकोस बाळा. त्याच्यावरती आता इकडे सावी म्हणते, आई एकदा दे ना फोन लावून. तोपर्यंत इकडे आता विनू उठतो आणि पाहतो तर काय, बाजूला राघव नाही आहे. राघव बाजूला नाही, मग तो राघवचा फोन घेतो आणि ताबडतोब सावीला कॉल करतो. आता सावी तो कॉल पाहते आणि म्हणते, आई एकदा फक्त मला तू फोन दे ना. मला विनूशी परत मी कधीच हट्ट करणार नाही. मग सिंधूचा नाईलाज होतो. सिंधू सावीला मोबाईल देते. मग सावी आणि विनू दोघंजणं मोबाईलवरती बोलायला लागतात. त्यावेळेला सावी म्हणते, काय रे विनू, तुझे बाबा तुला असे अचानक का बरं घेऊन गेले? विनू म्हणतो, अगं खरंच सॉरी सावी, बाबा असे का वागले मला माहीत नाही, पण मी माझ्या आईला सांगितलं ना, तर आई माझ्या बाबांना नक्की समजवेल, मग बाबांना नक्की समजेल. याच्यावरती आता इकडे सिंधू विचार करते की नक्की काय घडलं असेल, राघवने कुणाशी लग्न केलं असेल, कोण असेल राघवची बायको? त्यावेळेला सावी म्हणते, बाळा तुझ्या आईचं नाव काय आहे बरं? आणि आईचं नाव आता विनू सांगणार तितक्यात राघव वॉशरूममधून बाहेर येतो. त्यामुळे विनू म्हणतो, सावी अगं माझे बाबा आलेत, मी फोन ठेवू का? असं म्हणत विनू आता आईचं नाव न सांगता फोन ठेवून देतो. सिंधूच्या मनामध्ये प्रश्न पडूनच राहतो की नक्की आता राघवची बायको कोण, कुणासोबत लग्न केलं आहे, विनूच्या आईचं नाव काय असेल? सिंधूचा गैरसमज झालेला असतो. इकडे आता फोन ठेवल्यावरती आता लगेचच सावी म्हणते, आई बघितलंस ना, विनूची आई किती चांगली आहे, बाबांना लगेच समजवणार, त्याचे सगळे हट्ट पूर्ण करते ती. आता सिंधू मात्र उदासच असते. इकडे आता पुण्यामध्ये रत्नपारख्यांच्या घरामध्ये राजसेने सकाळी सकाळी ग्रीन टी रत्नाकरला दिलेला असतो. रत्नाकर म्हणतो, तू पण घे की. याच्या राजश्री म्हणते, नाही मला ग्रीन टी नको, मला आपला चहाच बरा. रत्नाकर म्हणतो, हे बघ, जाता जाता सिंधूने आपल्या सगळ्यांना चांगल्या सवयी लावून गेली, त्यातलीच एक ग्रीन टी. तू असं करू नको, आता वय झालंय तुझं. मग सिंधूचं नाव काढल्यावरती राजश्री खूप चिडते आणि म्हणते, मी तुम्हाला कित्येकदा सांगितलंय की या घरामध्ये सिंधूचं नाव नको आहे म्हणून. जाताना माझ्या मुलाचं, नातवाचं, सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून गेली ती. इकडे आता राघव तयार झालेला असतो आणि तिकडे विनू येतो. विनूला राघव म्हणतो, हे बघ बाळा, तू न काळजी करू नकोस, आपण तुझी ट्रीटमेंट दुसऱ्या चांगल्या डॉक्टरांकडे करूया. विनू म्हणतो, नाही, जगातले बेस्ट डॉक्टर ह्या डॉक्टर काकूच आहेत, मला माझी ट्रीटमेंट डॉक्टर काकूंकडेच करायची आहे. असा हट्ट विनूने धरलेला असतो. तोपर्यंत इकडे आता सावीने पण हट्ट धरलेला असतो की विनूला भेटायचं आहे, काही खायचं नाही. हा हट्ट सावीचा असतो. तिला आता सिंधू समजून सांगत असते, हे बघ बाळा, असा हट्ट करू नकोस. याच्यावरती सावी म्हणते, तुला माहिती आहे का, ज्या वेळेला विनूला पण खूप वाईट वाटतं ना, तो काही खात पित नाही आणि ना तो सुद्धा काही खात नाही आणि औषधं पण घेत नाही. तुला कळतंय का, त्याने औषधं घेणं किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुला न विनूसोबत बोलायला लागेल, त्याची ट्रीटमेंट करायला लागेल, तरच तो औषधं घेऊन बरा होईल. आई तू असं कसं वागू शकतेस? असं म्हणत ती आता सिंधूला जाब विचारत असते. इकडे आता विनू चिडलेला असतो. मग राघव म्हणतो, माझं चुकलं ना, मी काय शिक्षा भोगू बरं, मी उठाबशा काढू का? असं म्हणत नाटकीपणाने राघव उठाबशा काढायला लागतो. विनू तितकाच रागात असतो. विनू म्हणतो, बाबा याची काही गरज नाही आहे, तुम्ही जे वागलात ना त्यामुळे सावी हर्ट झाली असेल. आपण डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेणार होतो आणि आपण त्या दोघींना बघितलं आणि तुम्ही मला असे घेऊन आलात. असं म्हणत आता इकडे विनू चिडलेला असतो. त्याला राघव सांगतो, बाळा थोडंसं खाऊन घे, तुला औषधं घ्यायची आहेत ना. खाऊन घे म्हटल्यावरती विनूला सिंधूची आठवण येते. सिंधू गरमागरम मोदक, छानपैकी उपीट, हे सगळं आता विनूला द्यायची, ते तिला आणि त्याला दोघांनाही आठवत असतं. इकडे आता सावीच्या बोलण्यावरती सिंधू विचार करते आणि ठरवते, बरोबर आहे, म्हणजे या सगळ्यामध्ये त्या दोघांचा काय दोष आहे? विनूची ट्रीटमेंट झालीच पाहिजे. सावी सांगत असते, तू एकदा त्याच्या बाबांना भेट ना आणि त्यांना सांग की विनूची ट्रीटमेंट होणं किती गरजेचं आहे ते. इकडे विनू सांगत असतो, मला फक्त डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घ्यायची आहे. राघव त्याला समजवत असतो आणि म्हणतो, आपण जगातले बेस्ट डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू करू, तू काळजी करू नकोस बाळा. विनू म्हणतो, नाही, मला फक्त ट्रीटमेंट घ्यायची ती डॉक्टर काकूंकडूनच. असं म्हणत विनू हट्टाला पेटलेला असतो. तिकडे सावी हट्टाला पेटलेली असते आणि
त्याच वेळेला हॉटेलचा स्टाफमधला एक माणूस आतमध्ये येतो. त्यावेळेला राघव म्हणतो, आमचं सगळं पॅक करून झालेलं आहे सामान, तुम्ही आमचं सामान कारमध्ये ठेवू शकता आणि तुम्ही माझं एक काम कराल का? तो माणूस म्हणतो, बोला ना. त्यावरती राघव म्हणतो, तुम्हाला ती सावी माहिती आहे ना, तिच्या आईला. असं म्हटल्यावरती आता इकडे सुरेश म्हणतो, हो हो मी तिच्या आईला ओळखतो, डॉक्टर अकोंची मुलगी सावी ना. आता मात्र राघव म्हणतो, हो तिला एक चिठ्ठी द्यायची आहे. मग राघव एक चिठ्ठी लिहितो आणि त्याच्यावरती सॉरी लिहितो आणि तो विचार करतो, माझ्यामुळे सावी तू दुखावली गेली आहेस, त्यामुळे तुला सॉरी म्हणणं बनतंच. आणि तो सावीसाठी सॉरी नावाचं चिठ्ठी बनवून एन्व्हलपमध्ये टाकतो आणि सुरेश हा गावातलाच माणूस असतो जो हॉटेलमध्ये काम करत असतो, त्याला ती चिठ्ठी देतो आणि ती सावीला द्यायला सांगतो. तो आता हॉटेलमधला स्टाफमधला सुरेश ती चिठ्ठी घेतो. राघवने सावीला सॉरी म्हणून आता मात्र आपलं सगळं सामान घेऊन पुण्याला जायचं प्लॅनिंग केलेलं असतं. तोपर्यंत इकडे आता मधू विचार करत असते, चला किती छान, आता माझं स्वप्न पूर्ण झालंय. विनू, तू माझ्या आयुष्यामध्ये आलास ना, तोच एक आशा म्हणून आज तुझ्यामुळे मला माझा राघव मिळतोय. खरंच तू माझ्यासाठी खूप लकी आहेस विनू. तू आमच्या आयुष्यात आलास आणि आमचं लग्न ठरलं. विनू, तुझे किती आभार मानू तितके कमी आहेत. आता माझ्या आणि राघवच्यामध्ये तिसरं कुणीही येऊ शकत नाही. विनू, तुझ्यामुळे हे स्वप्न पूर्ण झालंय. असं म्हणत मधू स्वतःशीच खुश होत असते आणि तितक्यात राघवच्या रूममध्ये कपाट उघडून ती पाहते तर अजूनही सिंधूचा आणि राघवचा फोटो त्याच्यात असतो. सिंधू आणि राघव या दोघांचे फोटो बघून ती आता चिडते आणि विचार करते, अजूनही हा फोटो राघवने लपवून त्याच्या कपाटात ठेवलेला आहे, म्हणजे तो सिंधूला अजूनही विसरू शकलेला नाही आहे. पण काही झालं तरी मला सिंधूला राघवच्या आयुष्यातून काढायलाच पाहिजे, असा विचार करत आता इकडे मधूसुद्धा हट्टाला पेटलेली असते. तोपर्यंत तिथे आता राजश्री येते. राजश्री म्हणते, अगं काय करतेस तू राणी इकडे? त्याच्यावरती आता मात्र फोटो बघून राजश्री म्हणते, हे बघ, सिंधूचा विषय पुन्हा या घरात काढायचा नाही. सिंधूबद्दल काहीही बोलायचं नाही आहे. ती भूतकाळ होती, भूतकाळामध्येच राहू दे. आता तुझं आयुष्य तो नव्याने सुरू कर, असं म्हणत राजश्री सिंधूचा फोटो काढून घेते. तोपर्यंत राघव आता पुण्याला जायला तयार झालेला असतो आणि तो सगळं चेकआउटचं वगैरे काम करत असताना सिंधू तिकडे येते. सिंधू आता राघवला भेटायला आलेली असते. सिंधू म्हणते, राघव रत्नपारखी, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्याच्यावरती राघव आता थोडंसं इग्नोरच करतो. सिंधू म्हणते, हे बघा, आपला भूतकाळ असेल हा वेगळी गोष्ट आहे, पण विनूला ट्रीटमेंटची गरज आहे. माझ्या ट्रीटमेंटमुळे विनूला बरं वाटत आहे, त्यामुळे आपला भूतकाळ आपण सोबत आणून न देता मला असं वाटते मी विनूची ट्रीटमेंट सुरू करावी. आणि हे बघा, आपला भूतकाळ विनू आणि माझ्यामध्ये येणार नाही, त्याचप्रमाणे आपला भूतकाळ तुम्ही आणि सावी यांच्यामध्ये सुद्धा येऊ देऊ नका. विनूला माझ्या ट्रीटमेंटने बरं वाटत असेल तर तुमच्या रागामुळे त्याची ट्रीटमेंट बंद करून त्याच्या हेल्थवरती परिणाम करून घेऊ नका. आणि तसंही सावी आणि विनू हे एकमेकांशी खूप अटॅच झालेत, त्यांना वेगळं करून त्यांना दुखवायचा प्रयत्न करू नका. राघव म्हणतो, मन दुखवण्याच्या गोष्टी तुम्ही तर करूच नका, असं म्हणत राघव टोमणा मारत असतो. कारण 7 वर्ष सिंधूने राघवचं मन दुखवत त्याच्यापासून लांब राहिली असते, हे राघवला सहनच होत नसतं आणि त्याचा इगो प्रेमावरती भारी पडत असतो. त्यामुळे सिंधूवरील अतूट प्रेमाच्यावरती इगो आल्यामुळे तो असं वागत असतो. सिंधू म्हणते, मी माझं सांगायचं काम केलेलं आहे, विनूची ट्रीटमेंट माझ्याकडे चालू ठेवा. राघव म्हणतो, आम्ही जगातल्या बेस्ट डॉक्टरकडून विनूची ट्रीटमेंट करून घेऊ शकतो, इतकी आमची ऐपत आहे, त्यामुळे तुमच्याकडे ट्रीटमेंट करण्याची काहीही गरज नाही, असं म्हणत सिंधूला दुखवत आता राघव तिकडून निघून जातो आणि हात जोडून सांगतो की पुन्हा एकदा माझ्या विनूच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू नका. आता मात्र सिंधूला सगळं आठवतं. सिंधूला आठवतं की ज्या वेळेला मधूला जेलमधून न आणण्यासाठी सांगितलेलं असतं, राघवला पण हेच आठवत असतं. तितक्यात तिथे विनू येतो आणि म्हणतो, बाबा तुम्ही उदास होऊ नका, आणि तो राघवच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसतो. राघव विनूला जवळ घेतो आणि आता जाण्यासाठी निघतो. तोपर्यंत सिंधू घरी येते. सावी म्हणते, काय झालं आई, तू भेटलीस का डॉक्टर काकांना? विनूची ट्रीटमेंट चालू ठेवण्यासाठी बोललीस का? याच्यावरती सिंधू म्हणते, मी हो भेटले त्याच्या बाबांना, पण त्यांना माझ्याकडून ट्रीटमेंट करून घ्यायचं नाही आहे. याच्यावर सावी म्हणते, पण का? तुझ्या ट्रीटमेंटमुळे तर तो बरा होत होता ना, मग त्यांनी असा का निर्णय घेतला? याच्यावर सिंधू म्हणते, नाही गं बाळा, खरंच काही माहीत नाही आहे. त्यांनी स्वतः मला सांगितलं की विनूची ट्रीटमेंट त्यांना माझ्याकडून करून घ्यायची नाही आहे, असं म्हणत सिंधू आता घडलेला सगळा प्रकार इकडे
सावीला सांगते आणि विचार करते की राघवला माझ्याशी एवढा राग आहे. तितक्यात तिथे आता स्टाफमधला जो माणूस हॉटेलमध्ये काम करत असतो तो सुरेश येतो राघवची चिठ्ठी घेऊन. आता राघवची चिठ्ठी मिळाल्यावरती सिंधू तडक आता एका विशिष्ट कारणासाठी राघवला भेटायला जाणार आहे आणि नक्की तिकडे काय चमत्कारिक घटना घडणार आहे हे आपण एपिसोड भाग 2 मध्ये पाहणार आहोत.